नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पहा ज्वारीची भाकर, थालीपीठ वगैरे खूप काही खाल्लं असेल, पण आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं, ज्वारीच्या पिठाचं हेल्दी ज्वारीच्या पिठाचा उपमा। तर सर्वात प्रथम आपण लागणारं साहित्य पाहून घ्या। इथे मी 1 वाटी घेतला आहे ज्वारीचं पीठ। इथे शेंगदाणे घेतले आहेत भाजून, त्याला असं कुटून घेतलेलं आहे। थोडंसं खोबरं ओलं खिसून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडीशी हळद आहे, पाव चमचा, फोडणीसाठी ते कढीपत्ता, राई आहे आणि चवीपुरतं मीठ, बनवण्यासाठी तेल आणि काय इथे मी कापून घेतल्या आहेत भाज्या काहीतरी। एक छोटा कांदा आहे कापून घेतलाय बारीक, एक टोमॅटो आहे बारीक कापून घेतलाय, अर्धी शिमला मिरच कापून घेतली, थोडेसे वाटाणे, गाजर असेल तर गाजरही टाकू शकता तुम्ही। माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून नाही घेतलं। तर चला तर मग आपण बनवूया ज्वारीच्या पिठाचा उपमा। सर्वात आधी मी हे पीठ भाजून घेणार आहे असं साध्या पद्धतीने, काही टाकायचं नाहीये याला। कढई मी ठेवली होती गरम करायला आधी, तर याला लागू द्यायचं नाहीये। याला थोडं 10 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे फक्त स्लोवर। या प्रकारे आपला रवा भाजून झाला आहे, थोडासा भाजलाय मी, खूप लाल केला तर काळा होऊन जाईल। तर मी इथे तेल घेतलं आहे 2 पळी, ते टाकत आहे। तेल गरम झालं की आपण टाकणार आहोत राई आणि कढीपत्ता। टाकत आहे मी हिरवी मिरची नाही टाकली, कारण माझ्या मुलीला तिखट खायचं नाही ना, त्यामुळे मी हिरवी मिरची नाही टाकली। आता हा कांदा थोडा लाल झाला की आपण हे सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे। पहा हे भाज्या सगळ्या टाकून घेते मी, टोमॅटो वगैरे सगळं एकत्र टाकून घेते। याला 2 ते 3 मिनिटं भाजायचं आहे। टाकून घेऊया। झाले की हे पीठ टाकून घ्यायचं आहे, स्लोवरच भाजायचं आहे, याला एकत्र करायचं आहे स्लोवरच। इथे मी पाणी गरम, आणि यामध्ये आपल्याला पाणी गरमच टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण। हे मी पाणी गरम केलं होतं ते टाकून घेऊन आपल्याला हलवायचं आहे। गरम पाणी आहे, याला 1.5 वाटी पाणी लागेल माझ्या हिशोबाने, तर आपण 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। कसा झाला आहे, यात मी हे शेंगदाणे टाकून घेत आहे, यावरून हे ओलं खोबरं टाकून घेत आहे आणि हे कोथिंबीर टाकत आहे। याला मिक्स करून घेऊया। हा कसा झाला आहे आपल्या ज्वारीच्या पिठाचा उपमा, पचायलाही अगदी हलका फुलका। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। गिन्नी रेसिपी तुमची आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी मराठी पाककला। हा उपमा बनवून व्हिडिओ टाकण्याचं कारण एवढंच की आपण सर्च करत असतो नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं, म्हणून मी असा हा ज्वारीच्या पिठाचा उपमा टाकला आहे। तर नक्की रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।